शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाची दर रोज पाहायला मिळतील। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे ते 70 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पार होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेंट व्हाईट शेवंतीसाठी 250, तर हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पार होतात। पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील दर पार होतात। आष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आष्ट्रोसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील दर पार होते। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात। हलके माल जे ते 4 रुपयापासून देखील कामिनीचे दर पार होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते, तर हलके माल जे ते साधारणतः 40 रुपयापासून देखील लिलीचे दर पार होतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 1000 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 600 ते 700 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पार होतात। आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे ते 8 रुपये ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पार होते। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 170 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे ते 100 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळतात, तर बिजलीसाठी साधारणतः 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 200 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जरबेराची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळतात। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलाबची आवक पाहू शकता, तर डच गुलाबसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। भेंडीची तसेच निवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। जिप्सफलाची क्वालिटीनुसार दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर आज कांद्यासाठी साधारणतः 80 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते, तर दर जे आहे ते साधारणतः आज कमी झालेले पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोळ्या साईजमध्ये कांद्याचे दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, तर शुक्रवारी कांद्याच्या दरामध्ये आपल्याला 16 रुपयापर्यंत दर उच्चांकी पाहायला होतं। आज कांद्याचे दर जे आहे 1 रुपयाने कमी झालेले पाहायला होते। हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात आवक देखील वाढलेली पाहायला होते। या ठिकाणी आपण पाहू शकता गोळे माल जे आहे ते साधारणतः मार्केटमध्ये चांगल्या मालांची आवक देखील कमी पाहायला होते, तर मिडियम साईजमध्ये साधारणतः 12 ते 14 रुपयापर्यंत कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात, तर विलायती कोथिंबीरसाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर कोथिंबीरच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात।
शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतं. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला मिळतात. मागणी वाढल्यामुळे शेपूच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरवी मिरचीसाठी पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे येते 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या दर जे आहे साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळतं. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा घसरण आल्यासाठी पाहायला मिळते. मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 9 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात कांदापातची आवक झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. त्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे येते साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते. काळ्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत. तर हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगेवडीसाठी पाहायला मिळतात. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर जे येते 30 रुपयापर्यंत. दर हलके मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. रताळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतोय. तर हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील हलके मालाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या मालासाठी दर जे येते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतोय. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत. तर हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये हलक्या शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. चांगले माल जे येते आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत. तर हलके मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला मिळतात. पांढऱ्या काकडीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. चांगले माल जे येते साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला होते. हलके माल जे येते साधारणतः 20 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतोय. हलकी माल जे येते 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होतोय.
दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 25 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पारवतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवतात. भावनगरी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतात. आवक मार्केटमध्ये स्थिर आहे, परंतु दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारवते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 70 ते 75 रुपयापासून देखील दर पारवतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे येते साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलकी माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील दर पारवतात. आज डांगरच्या दरामध्ये सुधारणा झालेली पारवते. जळगावाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगावासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलकी माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 7 ते 8 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारवतात. आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पारवते, त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पारवतात. आज शेतकऱ्यांची आवक या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात वाढलेली पारवते. त्याचबरोबर चांगले माल देते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील सुट्ट्यांसाठी दर पारवते. सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. गावरान सीताफळासाठी साधारणतः दर जे येते जम्बो साईजमध्ये 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. लहान साईजमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील सीताफळाचे दर पारवतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली पारवते. त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेले पारवतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात पपईची आवक झालेली पारवते. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पारवते. चांगले माल जे येते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. लहान साईजमध्ये हलकी माल जे येते 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारवतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची आवक झालेली पारवते. चांगले माल जे येते साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढउतार कायम पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आवक कलिंगडची मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते लहान साईजमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये मोसंबीची आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे येते साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या कॅरेटसाठी साधारणतः दर जे येते 250 रुपयापर्यंत दर पारवते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील दर पारवतात. संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे येते 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पारवतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः दर तसेच येणार पेरूसाठी साधारणतः दर जे येते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. लहान साईजमध्ये हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील पेरूंचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते.
तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक देखील पाहायला मिळते.